त्याला विचार सुरू करू का मी? इथपर्यंत दिसतंय का बघा खाली नको. हो दिसाले दिसाले. इथपर्यंत हो. दिसतंय. सॉरी फॉर द इंटरप्शन्स. मी माझं भाग्य समजतो की मला इथं बोलण्याची एक संधी मिळाली. मी खरं म्हटलं तर ही वक्त्यांची सर्व भाषणे ऐकून 100 वक्त्यांची भाषणे ऐकून इथं बोललो असतो तर मला अधिक या सर्व भाषणाचा आढावा घेऊन मग काही विधानं करता आली असती, परंतु मला ते शक्य झाले नाही. आणि शेवटी मी असं ठरवलं की शेवटी अध्यक्षीय भाषण म्हणजे काय असतं किंवा समारोपीय भाषण म्हणजे काय असतं. तर पूर्वी लोक आम्हाला म्हणायचे समारोपीय भाषण म्हणजे आईचे पीठ बाईचे मीठ आणि आपला संसार नीट या उक्तीप्रमाणे आपण समारोपाचं भाषण हे केलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक उपाय म्हणून, एक प्रयोजन म्हणून मी या ठिकाणी आपल्यामध्ये पार्टिसिपेट होण्याचा, आपल्यामध्ये तुमच्याशी माझ्या काही आयडियाज शेअर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. ही टेक्नॉलॉजीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि टेक्नॉलॉजीमुळं खरं म्हटलं तर फार आपण आणखी टेक्नॉलॉजी फ्रेंडली झालो नाही याचं प्रत्यंतर तुम्हाला या ठिकाणी आलेलंच असणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती, वक्ते बोलून गेलेले आहेत आणि ते असे व्यक्ती आहेत की जे सेंद्रिय बुद्धिजीवी आहेत, सेंद्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अशा अभ्यासकांनी आपली मांडणी या ठिकाणी केलेली आहे. या वक्त्यामध्ये प्रामुख्याने मी ज्यांची काही भाषणं ऐकली त्यामध्ये प्राध्यापक बाबूराव गुरव, प्राध्यापक शरद गायकवाड, प्राध्यापक मिलिंद आव्हाड, प्राध्यापक भगवान वाघमारे, प्राध्यापक सारिका भंडारे, डॉक्टर विठ्ठल भंडारे, प्राध्यापक कांबळे, सचिन बगाडे आदीची मी भाषणं ऐकली आणि हे एकापेक्षा एक वक्त्यांनी खरं म्हटलं तर विविध विषयावर केलेली मांडणी मनाला भावून जाते. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी आपली मांडणी केलेली आहे. पण या 100 लोकांच्या मांडणीचा उहापोह त्यांचा विषय जरी म्हणून आपण समोर ठेवला तर मला या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून माझ्या आजच्या समारोपीय भाषणाचा एक उद्देश असा आहे की ते उद्देश मी तुम्हाला सांगेन, परंतु या वक्त्यांमध्ये प्राध्यापक गुरव सरांनी, जे गुरव सर मी त्यांना लहानपणापासून ओळखतो पण माझा त्यांचा प्रत्यक्ष कधी संबंध आला नाही आणि भेटीमध्ये आम्ही बोललेलो नाही, परंतु मी त्यांना पाहिलं आहे की म्हणून त्यांना मी अण्णाभाऊ साठे स्पेशालिस्ट, अण्णाभाऊ साठेवर विधानं करणारे, विश्वासार्ह विधानं करणारे म्हणून त्यांच्याकडे मी पाहत आलो आहे. आणि म्हणून त्यांनी केलेली जी मांडणी आहे ती मांडणी मनाला भावून जाणारी होती असं मला वाटतं. बरं, ते काय बोलले आपल्या भाषणामध्ये याचं थोडक्यात जर सांगायचं असेल तर त्यांनी फार महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. मला असं वाटतं फकीरांनी जी काही कामगिरी केलेली आहे, जो फकीरा अण्णाभाऊ साठेंचे मामा आहेत त्यांनी केलेलं जे सरंजामशाही आणि ब्रिटिशांच्या विरोधात केलेलं जे बंड आहे, या बंडाचा इतिहास आजतागायत कोणी लिहिला नाही, परंतु तो इतिहास बाबूराव गुरव यांनी आपल्या समोर मांडला. खरं म्हटलं तर त्यात त्यांनी वापरलेली साधनं आणि ज्या साधनाच्या आधारावर त्यांनी उभा केलेला फकीरा आणि त्यांचं बंड, खरं म्हटलं तर सबल्ट्रन स्टडीमध्ये, अलीकडे सबल्ट्रन स्टडी जी आहे गुहांची, त्या सबल्ट्रन स्टडीमध्ये खरं म्हटलं तर
त्यांच्या या लिखाणाचं कुठेतरी प्रतिबिंब उमटलं तर जागतिक लेवलला हे आपला जो फकीरा आहे तो फकीरा लोकचर्चेमध्ये राहील, एका डिस्कोर्समध्ये राहील आणि एका विमर्शामध्ये राहील असं मला प्रामुख्याने वाटतं. आणि म्हणून अतिशय महत्त्वाची मांडणी जी केलेली आहे ती प्राध्यापक गुरव यांनी केलेली आहे. आणि त्याला जोडून प्राध्यापक शरद गायकवाड यांनी सुद्धा आपली मांडणी त्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ते एका ठिकाणी म्हणाले होते की आपण नुसतं गौरवशाली स्वरूपाचा इतिहास मांडण्यामध्ये मातंगाचा आणि मातंगाच्या संघर्षाचा यापेक्षा हा संघर्ष आपल्याला वस्तुनिष्ठपणानं कसा मांडता येईल याकडे त्यांनी देखील एक प्रकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून शरद गायकवाडची जी मांडणी आहे आणि त्यांचं जे येणारं पुस्तक आहे या अनुषंगानं ते पुस्तक मी निश्चितच लोकांपर्यंत जावो आणि लोकांमध्ये खरं म्हटलं तर अशा पुस्तकाची आणि नव्या इतिहासाची इतिहास नवा नसतो परंतु हा खरं म्हटलं तर वाचकासाठी एक नवा इतिहास या दोघांनी उभा करण्याचा जो प्रपंच केला आहे खरं म्हटलं तर तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि समाजाला दिशादर्शक आहे. त्याचं कारण असं आहे ब्रिटिश जरी गेलेले असले तरी जे पोस्ट कॉलोनियल आपली जी मेंटॅलिटी आहे ती पोस्ट कॉलोनियल मेंटॅलिटी ज्याला आम्ही वसाहतेतर मेंटॅलिटी म्हणतो त्या वसाहतेतर मेंटॅलिटीच्या किंवा मानसिकतेच्या विरोधात हा इतिहास जाणार आहे. आणि म्हणून हा इतिहास पुढे आला पाहिजे, लोकांच्या समोर आला पाहिजे. स्वातंत्र्याच्या इतक्या दिवसानंतर मातंग समाजामधला एक फकीरा एक बंड करतो सरंजामशाहीच्या विरोधात आणि ब्रिटिशांच्या विरोधात. हा इतिहास खरं म्हटलं तर समाजाला मार्गदर्शक ठरेल आणि प्रेरणादायी ठरेल आणि कोणत्या वाटेनं आपण जायचं लोकशाही चौकटीमध्ये राहून याचं एक दिशादर्शन हा इतिहास आपल्याला नक्कीच करेल. म्हणून हे मी महत्त्वाचं मानतो. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर सारिका भंडारे यांनी खरं म्हणलं तर इतकं सुलभ स्वरूपाचं विवेचन केलं की त्या विवेचनामध्ये अण्णाभाऊ साठे जसच्या तसा उभा करण्याचं श्रेय खरं म्हटलं तर सारिकाला जातं. हे मी या ठिकाणी खास म्हणून नोंदवलं पाहिजे माझ्या भाषणामध्ये. आणि ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन होतं ते प्रेझेंटेशन खरंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सारिका भंडारीची खरं म्हटलं तर ही भाषणं झाली पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीची मांडणी. आज सगळ्यात अनेक प्रकारची भाषणं आपण अण्णाभाऊ साठेच्या विचाराच्या अनुषंगाने आपण ऐकत आलो आहोत. परंतु आता तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी ही सारिका भंडारे ज्या पद्धतीनं निवेदन करते, विधानं मांडते अण्णाभाऊ साठेच्या साहित्याच्या अनुषंगानं ती खरंच किती कौतुकास्पद आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. एका सचिन बगाडे आहेत ते रस्त्यावर येऊन आणि त्याचबरोबर दोन्ही पद्धतीनं कार्य करणारा हा आमचा सचिन बगाडे आहे. तो खरं म्हटलं तर रस्त्यावर येऊन अनेक विविध प्रश्नावर दलितांच्या सर्वसामान्यपणे आणि मातंग समाजाच्या दृष्टिकोनातून विशेष करून प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून तो सैद्धांतिकही मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर तो एक प्रकारे रस्त्यावर प्रॅक्टिकली व्यावहारिक दृष्टिकोनातून एक प्रकारे रस्त्यावर येऊन समाजाचे प्रश्न वेशीवर टांगण्याचं महत्त्वाचं कार्य तो करतो. म्हणून त्याचंही भाषण अतिशय सुंदर होतं. मिलिंद आव्हाड आमचे मित्र आहेत आणि ते सैद्धांतिक दृष्टिकोनातून त्यांच्या याला तोड नाही. त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे
पुस्तक आहे. हे पुस्तक खरं म्हटलं तर त्यांच्या एकंदर विचाराची एक प्रकारची मिलिंद आव्हाडांच्या विचाराची पावती देणार आहे. आणि ते हे पाहू इच्छितात की अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराचं एक संमिश्रण समाजाच्या पुढे आणता येतं का, आणि समाज परिवर्तनाची ही लढाई आपल्याला पुढे नेता येते का, हा त्यांचा एक प्रकारचा ध्यास आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या संकल्पना त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. आज अनेक प्रकारची आणि मी जी भाषणं ऐकली नाही ती भाषणं देखील महत्त्वाची असणार आहेत. कारण पुरोगामी विचार मंचांनी जे श्रेय घेतलेलं आहे ते श्रेय पाहता त्यांनी महत्त्वाच्याच लोकांना या ठिकाणी या व्याख्यानमालेमध्ये बोलावून एक प्रकारचा ज्ञानाचा जागर, अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचा जागर या ठिकाणी नाशिकसारख्या ऐतिहासिक नगरीमधून तो जागर त्यांनी एक प्रकारे चेतवला आहे. लोकांच्या भावना चेतवून एक इन्लायटनमेंट, एक ज्ञान प्रक्रिया ही पुढे नेण्याचा एक प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे. मी या ठिकाणी जी समारोपाच्या निमित्तानं मला जे काही वाटतं ते बोलण्याचा या ठिकाणी एक प्रकारे या निमित्तानं एक मी संधी घेतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला काही नवीन गोष्टी आपल्या समोर मांडता येतात का, आणि त्या गोष्टी खरं म्हणलं तर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या या साहित्याच्या निमित्तानं आपल्याला एक असंच म्हणता येईल की ती एक स्कूल आहे फार मोठी, मराठी साहित्यातील स्कूल आहे. आणि दलित साहित्याचा उगमही या साहित्यापासूनच होतो हे म्हणायला एक प्रकारे हरकत नाही, असे मी मानणाऱ्यापैकी आहे. तर मला या ठिकाणी माझा उद्देश जो आहे तो तुम्हाला आवडेल नाही आवडेल हे प्रत्येकाची गोष्ट आहे. पण माझं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आंतरविद्याशाखीय ज्ञान निर्मितीच्या कक्षेत अधिक सक्षमपणानं आणता येईल का, हा माझ्या एन्क्वायरीचा आणि हा माझा मूलभूत प्रश्न आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठे हे खरं म्हटलं तर त्यांचा जो विचार आहे तो विचार अतिशय व्यापक विचार आहे. त्यांच्या ज्या आयडियाज आहेत त्या आयडियाज कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत, आणि त्या आयडिया समाज जीवनाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राला ह्या स्पर्शून जातात. त्या एक प्रकारे सामाजिक जीवनाला त्या स्पर्श करून जातात. म्हणून सामाजिक जीवनामधलं कुठलं क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्राला अण्णाभाऊ साठेंचा विचार हा स्पर्श करत नाही असं मला कुणी सांगा. आणि म्हणून मला असं वाटतं, पण दुर्दैवानं काय झालेलं आहे की अण्णाभाऊ साठेंचा विचार म्हटलं की मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्य जास्तीत जास्त कला याच्या पलीकडे हे साहित्य खरं म्हटलं तर शेअर होत नाही, किंबहुना त्याच्यासाठी शासकीय प्रयत्नसुद्धा किंवा गव्हर्मेंटचे किंवा एखाद्या सिव्हिल सोसायटीचे प्रयत्नसुद्धा नाहीत असं मला वाटतं. एक गोष्ट झालेली आहे की खरं म्हटलं तर ज्ञान संपादनाच्या बाबतीमध्ये, ज्ञान निर्मितीच्या बाबतीमध्ये असं होत जरी नसलं तरी अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे हा विचार निश्चितपणानं हा समाजकारण आणि राजकारणामध्ये
तो आलेला आहे. समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवडो या न आवडो, त्यांचा विचार हा निश्चितपणानं हा मानला जातो, हे आपण एक प्रकारे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं जे काही साहित्य आहे, वाङ्मय आहे, आणि अण्णाभाऊ साठेंनी रचलेली जी ग्रंथसंपदा आहे ती जरी आलेली असली तर त्या ज्ञानाचं पुनरुत्पादन झालं पाहिजे, रिप्रोडक्शन झालं पाहिजे. आणि रिप्रोडक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपल्याला काही डेलिब्रेट काही जाणीवपूर्वक खरं म्हटलं तर प्रयत्न आपण केले पाहिजे. आता आपण दरवर्षी जयंतीचे कार्यक्रम घेतो आणि जयंतीच्या कार्यक्रमामध्ये, क्षमा करा मला, आपण सारख्या त्या गोष्टी बोलत जातो. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या या साहित्याचं आणि वाङ्मयाचं आणि कलेचं रूपांतरण, रिफ्लेक्शन, ते रिफ्लेक्टिव्ह पद्धतीनं आपल्याला ते ज्ञान संपादनामध्ये आणि ज्ञान निर्मितीमध्ये आपण ते रूपांतरित करायला कमी पडलो आहोत, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला असं वाटतं की मी काय म्हणतो हे सर्व श्रोत्यांना कळत असेल आणि ते निश्चितच अण्णाभाऊ साठेच्या माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला अण्णाभाऊ साठेचं जे साहित्य आणि वाङ्मय आहे, त्यांची ज्या कला आविष्कार आहे, तो कला आविष्काराचं पुनरुत्पादन केलं पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि ते आंतरविद्याशाखांमध्ये आणलं पाहिजे. आता आपण हे पाहतो, विशेष करून ते कलाक्षेत्रामध्ये आणि राजकारणामध्ये अवतरलं आहे, पण समाज विज्ञानामध्ये खरं म्हटलं तर ते अवतरलेलं नाही. ते जे साहित्य आहे आणि जे वाङ्मय आहे ते समाजशास्त्रात आलं पाहिजे, ते इतिहासमध्ये आलं पाहिजे, ते राज्यशास्त्रामध्ये आलं पाहिजे आणि ते ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये आलं पाहिजे. तरच आपल्याला अण्णाभाऊ साठेची हा जो वारसा आहे, ही जी परंपरा आहे ज्ञानाची, ही परंपरा आपल्याला सदैव तेवत ठेवता येईल. नाहीतर आपण जर त्याचं पुनरुत्पादन केलं नाही बरं काय, तर आपल्याला हा जो वारसा मिळालेला आहे तो वारसा आपल्याला खरं म्हटलं तर तेवत ठेवता येणार नाही, हा आपण धोका लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून लोक तेच ते म्हणत बसतात. हे मला असं वाटतं की आपण हे जे आहे ना, याच्या पलीकडेही आपण झेप घेतली, हे सांगलं पाहिजे आपण. कारण कसं झालं की आपण हे याच्यासाठी आजपर्यंत म्हणत आलो की अण्णाभाऊ साठेच्या या विचाराला खरं म्हणलं तर प्रस्थापित साहित्यिकांनी एक प्रकारे जी बगल दिलेली होती, परंतु ज्या अथक प्रयत्नातून अण्णाभाऊ साठेंनी जी आपली जागा, जो अवकाश मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा निर्माण केला, तो त्यांना सुद्धा नाकारता आला नाही दलित साहित्य निर्मितीच्या पूर्वी. हे आपण कोणीही मान्य करू शकेल. आणि म्हणून दलित साहित्याची सुरुवात करणारे अण्णाभाऊ साठे, दलित साहित्याचं उगमस्थान म्हणून त्यांच्या वाङ्मयाचा आपण विचार करतो, त्यांच्या साहित्याचा आपण विचार करतो, साहित्य कृतीचा आपण त्यांच्या विचार करतो. त्या अण्णाभाऊ साठेंनी खरं म्हटलं तर मराठी साहित्यामध्ये आपलं स्थान त्या अगोदरच पक्कं केलं होतं. परंतु दलित साहित्य वेगळं असलं पाहिजे याचे ते पुरस्कर्ते सुद्धा राहिलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्या चौकटीमध्ये देखील त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते आपल्याला कसं आणता येईल
अतिशय पेचाचा प्रश्न आहे. समाज विज्ञानामध्ये त्याचं सैद्धांतिकरण कसं करता येईल हे आपल्याला खरं म्हटलं तर विचारात घेतलं पाहिजे. एक आमचे मित्र प्राध्यापक भगवान वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठेच्या सिद्धांत आणि तत्वावर जे दिलेलं भाषण होतं, खरं म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. परंतु मी काही त्यांच्यावर टीका करत नाही, परंतु सैद्धांतिकरणासाठी लागणाऱ्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या न पाळताच आपल्याला त्याचं सिद्धांतीकरण करणं थोडंसं अवघड जातं. आणि म्हणून सैद्धांतिकरण करणं हा जो प्रपंच आहे हा प्रपंच थोडासा अवघड प्रपंच आहे. परंतु आपले ताकदवार प्राध्यापक भगवान वाघमारे असतील, प्राध्यापक मिलिंद आव्हाड असतील, प्राध्यापक शरद गायकवाड असतील, किंवा अन्य जे लोक आहेत बरं का, ते सुद्धा हे सैद्धांतिकरणाचं काम हे करू शकतात समाज विज्ञानामध्ये जोरकसपणानं. म्हणजे समाज विज्ञानामध्ये अण्णाभाऊ साठे नाहीत असं मला म्हणायचं नाही. त्यांचा दृष्टिकोन समाजशास्त्रीय आहे, अँथ्रोपॉलॉजिकल आहे, परंतु जोरकसपणानं त्यांना तिथं उभं करणं आणि त्याचं सिद्धांतीकरण करणं, त्याचं विश्लेषण करणं तरच आपल्याला खरं म्हटलं तर हे शक्य होईल. आणि म्हणून असं म्हणतो की समाजविज्ञान आणि साहित्य वाङ्मय हे या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खरं म्हणलं तर जवळच्या आहेत. समाजविज्ञानावर जेव्हा मर्यादा पडतात तेव्हा समाजवैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार हे जे आहेत ते वाङ्मयातून तथ्य शोधण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करतात. आता मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझा एक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी एक कास्ट अँड जेंडर इन फकीरा अँड बळी हे डिझर्टेशनचा एक विषय घेतला. आणि हा जो विषय आहे हा विषयाला फेलोशिप देण्याकरिता ते म्हणाले की हा काय वाङ्मयाचा विषय आहे की काय सामाजिक शास्त्राचा आहे. तर आम्ही म्हणालो हे दोन्हीमध्ये चालणारा हा विषय आहे, याला फेलोशिप मिळाली पाहिजे. आणि मग त्या सिनॉप्सिसच्या आधारावर आम्हाला ते एक प्रकारे त्या थेसिस लिहिण्याकरिता ही फेलोशिप मिळाली. त्या थेसिसमध्ये आम्ही जे कम्पॅरिझन केलं ते खरं म्हटलं तर समाज विज्ञानाच्याच बाजूने केलं. समाज विज्ञानामध्ये वाङ्मय कसं पूरक आहे समाज विज्ञानाला, वाङ्मयामध्ये जे काही आपण समाज विज्ञानामध्ये सांगू शकत नाही ते आपण वाङ्मयामध्ये आपल्या फिक्शन ज्याला आपण म्हणतो त्या फिक्शनच्या माध्यमातून आपण त्या काही गोष्टी सांगतो, नाव्हेलच्या माध्यमातून त्या गोष्टी सांगतो, कल्पनेच्या आधारावर काही गोष्टी सांगतो. त्या माध्यमातून आपण हे समाजविज्ञान आणि साहित्य याची जोड आपण घातली पाहिजे. आणि म्हणून मी हे का म्हणतो याचं मुख्य कारण असं आहे की अण्णाभाऊ साठेचं संबंध साहित्य आणि वाङ्मय बघा. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या पहा, त्यांनी लिहिलेल्या कथा बघा, त्यांनी लिहिलेल्या लावण्या बघा, त्यांनी लिहिलेले पोवाडे बघा, त्यांनी लिहिलेली शाहिरी बघा. या सर्व शाहिरीमध्ये सामाजिक प्रश्नच त्यांनी आणि समाज वास्तव दाखवण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून
अण्णाभाऊ साठे हे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनअवॉइडेबल आहेत, परंतु लोक दुर्दैवानं अण्णाभाऊ साठेंचे हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर चोरून लिहितात, पण अण्णाभाऊ साठेंचं नाव लिहित नाही. किंवा आम्ही अण्णाभाऊ साठेच्या अमुक कादंबरीमधून हा विषय घेतला, हे फॅक्ट घेतला, हे तथ्य घेतलं, या पोवाड्यातून हे घेतलं, याचा उल्लेख करत नाहीत. आणि म्हणून आपली सर्व लोकांची जबाबदारी अशी आहे की अण्णाभाऊ साठेंनी एक खरं म्हटलं तर ज्ञानाचा सागर खरं म्हटलं तर उभा केलेला आहे. आणि हा ज्ञानाचा सागर त्यांनी लायब्ररीमध्ये बसून केलेला नाही, तर त्यांची जी लायब्ररी होती ते पूर्ण उघडं जग होतं. वर आभाळ आणि खाली धरती, आणि त्यामध्ये अण्णाभाऊ समाजामध्ये होते, आणि ते बहिष्कृत भारतातले होते. आणि हा बहिष्कृत भारतातला माणूस, बहिष्कृत भारतातला हा लेखक ज्ञानाचा सागर तयार करतो. म्हणजे हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे. इतक्या कादंबऱ्या लिहिणं, इतकी कल्पकता आणि कल्पकतेला अनुभवाचा आधार लिहून लिहिणं, हे कल्पनेचा, ते म्हणतातच ना, मी कल्पनेच्या निवळ भराऱ्या मारत नाही, मी त्याला अनुभवाची जोड देतो, हे त्यांनी आपल्या याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला हा विषय अतिशय महत्त्वाचा वाटतो. मी काही उदाहरणाकरिता म्हणून काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मी असं म्हणेन की आमचे एक मित्र आहेत, आणि ते फार नामांकित आहेत, अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे गोपाल गुरु. गोपाल गुरूंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द क्रॅक्ड मिरर. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनुभव, अवकाश आणि न्याय याच्यावर एक चॅप्टर त्यांचा आहे या पुस्तकामध्ये. ते सरोकाई आणि गोपाल गुरु या दोघांचं पुस्तक आहे. त्या दोघांच्या डिबेटमधून हे पुस्तक पुढे आलेलं आहे. आणि हे दोघंही कसे, अनुभव काय आहे, अनुभवाचं स्वरूप काय आहे, अनुभवाचे घटक कोणते आहे, अनुभव कशाला म्हणायचं, याच्या खोलवर जाऊन त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न, एक मोलाचं काम आणि गाजलेलं पुस्तक, जगभर गाजलेलं पुस्तक आहे. ते आमच्या गोपाल गुरु मित्रांनी ते पुस्तक आणलेलं आहे. त्यांचा नावलौकिक फार मोठा आहे. आणि मी काय म्हणतो, अण्णाभाऊ साठे सतत अनुभवाधिष्ठित लिहितात. आणि त्यांच्या कथेतले, कादंबरीमधले आणि त्यांच्या लावणीमधले, त्यांच्या शाहिरीमधले, त्यांच्या कवितेमधले, त्यांच्या नाटकामधले, त्यांच्या प्रवास वर्णनामधले जे काही त्यांनी अनुभव नोंदवलेले आहेत, त्या अनुभवाच्या आधारावर आपण काहीतरी त्याचं सिद्धांतीकरण करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मी या भाषणामध्ये प्राध्यापक गुरु यांचा एक प्रकारचा क्लू घेतलेला, त्यांच्याकडून हा क्लू घेऊन, त्यांच्याकडून थोडीशी एक मार्ग घेऊन मी अण्णाभाऊ साठेंनी जे अनुभवाची जी एक शिदोरी तयार केलेली आहे, त्या शिदोरीबद्दल मला असं वाटतं की आपण त्याचं सिद्धांतीकरण केलं पाहिजे. आता क्लू असा आहे, गुरुचं म्हणणं असं आहे की
अनुभव म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतो, जागा म्हणतो. आता जागा म्हणजे भौगोलिकच जागा नाही बरं का, किंवा भौगोलिकच अवकाश नाही, तर त्यामध्ये बौद्धिक अवकाशसुद्धा असतो, त्यामध्ये भौतिक अवकाशसुद्धा असतो, अभौतिक अवकाशसुद्धा असतो. म्हणून हा जो अनुभव, अवकाश आणि न्याय ह्या 3 संकल्पना अंतर्गत रीतीनं एकमेकाशी जोडलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? अनुभव, अवकाश आणि न्याय या 3 गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. मी काय हे सांगतो, तर आपल्याला या चौकटीमध्ये, या पॅराडाईममध्ये, या परिप्रेक्षामध्ये आपल्याला अण्णाभाऊंचे जे अनुभव आहेत आणि अनुभूती आहे आणि जे स्पेसेस आहेत आणि त्यांनी मांडलेली न्यायाची संकल्पना आहे, ती न्यायाची संकल्पना आपल्याला कुठेतरी सिद्धांताच्या पातळीवर, समाजाच्या पुढे आणि जागतिक अकॅडमिक कम्युनिटी, वर्ल्ड अकॅडमिक कम्युनिटीच्या पुढे आपल्याला आणता आलं पाहिजे. असा आपल्या मंडळीचा, आपल्या याचा एक प्रकारचा ध्यास असला पाहिजे, हे मला वाटतं. आणि हा जो आणि अनुभव हा विचार निर्मितीचा, आपण अनुभवाला का महत्त्व देतो, तर अनुभव हा अनुभवातूनच विचार तयार होतो, अनुभवातूनच विचार तयार होतो आणि म्हणूनच विचाराचा आधारच अनुभव आहे. विचाराचा अनुभवच आधार आहे. याचा अर्थ असा नाही की अनुभवाशिवाय ही ज्ञान निर्मितीचं कार्य केलं जात नाही, असं सुद्धा नाही. आदर्शवादी आणि भौतिकवादी यांच्याकडे ज्ञान निर्मितीची क्षमतेचा अभाव आहे असं अजिबात समजण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे अनुभव नाही तरी परंतु आदर्शवादी स्कॉलर्स, आदर्शवादी बुद्धिजीवी आणि भौतिकजीवी बुद्धिजीवी हे अनुभवाच्या शिवाय सुद्धा इतर तथ्याच्या माध्यमातून ज्ञानाची निर्मिती करू शकतात. मलाच वाटतं तुम्हाला हे मी काय म्हणतो ते कळालं असेल. पण वैश्विक वास्तव मांडताना या बुद्धिजीवींची, आदर्शवाद्यांची आणि भौतिकवाद्याची खरं म्हटलं तर फार मोठी गोची होती आणि त्यांच्या विचारावर अनेक प्रकारच्या मर्यादा पडतात. उदाहरण सांगायचं झालं तर, कारण कसं आहे, भारताच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर भारतामध्ये ना आपली समाजव्यवस्था इतकी कॉम्प्लेक्स आहे बरं काय, जेवढी जटिल आहे, त्या जटिल स्वरूपाच्या समाजाचं वास्तव पुढे आणून त्याचा विचार पुढे आणणं, विचाराची निर्मिती करणं फार जिकिरीचं काम आहे, जे काम कार्ल मार्क्सला सुद्धा झालं नाही. आणि इतर जे गंभीर स्कॉलर्स आहेत, अतिशय गंभीर विद्यार्थी आहेत समाज विज्ञानाचे, त्यांना सुद्धा एक प्रकारे अनुभवा वाचून एक प्रकारे विचाराची सकस मांडणी करता येणं अशक्य आहे. आणि म्हणून खरं म्हटलं तर आपण एका बाजूला असं म्हणतो की अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आहेत मार्क्सवादी, परंतु भारतीय परिस्थिती समजून घ्यायला मार्क्स हे खरंच समजून घ्यायला मार्क्सला ती भारतीय परिस्थिती समजली काय पूर्णतया, त्यांना वर्ग समजला.
पण भारतातली जातीय उतरण, जातीय जटिलता, जातीय आणि वर्णव्यवस्था याचा उल्लेख त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला आढळत नाही. म्हणून वैश्विकतेच्या पातळीवर जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की भारतीय वास्तव समजून घेणं हे याच्यावर मर्यादा निश्चितपणानं पडतात. याचा अर्थ परदेशी किंवा पाश्चिमात्य जगातले स्कॉलर इथं येऊन जोपर्यंत समाजामध्ये आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये राहत नाहीत तोपर्यंत त्यांना भारतीय व्यवस्था कळत नाही नीट. आपण असं हे करा की कार्ल मार्क्स जरी भारतात आले असते आणि भारतात येऊन राहिले असते तरी भारतातल्या परिस्थितीचं पूर्ण आकलन, वास्तवाचं आकलन झालं असतं का? मला असं वाटतं की त्या परिस्थितीमध्ये मार्क्सच्या बेसिक गोष्टी अण्णाभाऊंना माहिती आहेत आणि त्याच्याशी ते कटिबद्ध आहेत. परंतु जशाच्या तसे मार्क्स त्यांनी जर उचलले असते आणि जसच्या तसा मार्क्स हा खरं म्हटलं तर त्यांचा मार्क्सिझम फेल्युअर असला असता. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेचा मार्क्सवाद मला हे सांगायचं आहे की तो वेगळा आहे. अण्णाभाऊ साठेचा तो मार्क्सवाद वेगळा आहे. कारण इथले अनुभव जे आहेत हे अनुभव प्रत्यक्ष भोगायचे अनुभव, भोगल्यावरच ते आपल्याला त्याची अनुभूती मिळते. भारतामध्ये म्हणून आपण म्हणतो ना, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तुकाराम महाराजांचं हे कथन आहे, तुकाराम महाराजांचं हे विधान आहे. तर जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही जी म्हण आहे ती म्हण भारतातल्या माणसाला ही वेगळं वास्तव हे पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. माझं असं म्हणणं आहे की मग पुढे जाऊन काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अनुभवाच्या पातळीवर माहीत करत असताना मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी आपलं सबंध साहित्य अनुभवाच्या आधारावर लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर अनुभव, स्वअनुभव, पराअनुभव आणि पराअनुभव आणि सहअनुभव या माध्यमातून त्यांनी आपलं सबंध लिखाण, कादंबऱ्या, कथा या गुंफलेल्या आहेत, रचलेल्या आहेत. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरं, पुढे आपण असं बघूया, अनुभवाचं दर्शन प्रत्यक्ष अनुभवाआधी होत नाही. म्हणजे अनुभव घेतल्यावरच कळतो. अनुभव हा अनुभवाच्या आधी कधीच येत नाही आपल्याला. मग हा अनुभव काय आहे? हा अनुभव काय आहे तर अनुभवाची निर्मिती ही खरं म्हणलं तर वर्चस्ववादी शक्ती करतात आणि त्याचा प्रत्यय मग आपल्याला अनुभवात येतो. म्हणजे वर्चस्ववादी ज्या शक्ती आहेत त्या शक्ती विविध माध्यमातून अनुभवाची निर्मिती करतात आणि अनुभवाची ही निर्मिती ही रिफ्लेक्टिव्ह असते. ती तुम्हाला अशी दृश्य स्वरूपामध्ये कधी दिसते, कधी दिसत नाही. कारण ती वस्तुनिष्ठ असते, भौतिकही असते आणि ती व्यक्तिनिष्ठ म्हणजे संकल्पनात्मक देखील राहते, कन्सेप्च्युअल देखील राहते. म्हणजे ती मटेरियल आहे आणि ती त्याचबरोबर कन्सेप्च्युअल सुद्धा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जो
त्यानंतर आपण जर स्पेसकडे आलो, जागेकडे आलो किंवा अवकाशाकडे आलो, या संकल्पनेची संरचना किंवा तिचं स्वरूप उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर हे स्वरूप आर्थिक आहे, वसाहतिक आहे आणि ते डिस्कर्सिव्ह आहे. आपल्याला दलित लोकांना अनुभवाचं दर्शन कुठं होतं? आपल्याला अनुभवाचं दर्शन हे दलित लोकांवर जेव्हा अत्याचार होतात, हे अत्याचार कोण करतं? ज्या समाजातल्या वर्चस्ववादी शक्ती आहेत त्या आपल्या उद्देशाकरिता, आपलं ध्येय गाठण्याकरिता, आपला मतलब साध्य करण्याकरिता हे जे वर्चस्ववादी शक्ती आहेत समाजातल्या, मग ह्या समाजातल्या वर्चस्ववादी शक्ती कोणत्या आहेत? तर सरंजामवादी, जातीयवादी आणि त्याचबरोबर धर्मवेडे, वर्चस्ववादी, हे जे आहेत हे खरं म्हटलं तर दलितावर अन्याय करतात. म्हणून अत्याचार हेच अनुभव निर्मितीचे साधन बनते. म्हणजे आपला अनुभव काय आहे? आपल्या विरोधात केलेला व्हायलन्स आहे, हाच आपला अनुभव आहे. दुबळे, बेसहारा लोक हे शक्तिशाली लोकाचे भक्ष्य किंवा ज्याला आपण व्हिक्टीम म्हणतो ते व्हिक्टीम बनतात. आणि म्हणून आपण असं म्हणतो की हे जे वर्चस्ववादी जे हेजेमॉनिक फोर्सेस आहेत, डॉमिनंट फोर्सेस आहेत समाजामधले, हे डॉमिनंट फोर्सेस दुबळ्या लोकांचं ऑब्जेक्टिफिकेशन करतात. दुबळे लोक म्हणजे काय आहेत? एखाद्या वस्तूसारखे आहेत. वस्तूकरण केलं जातं, ज्याला काय म्हणतो आपण, वस्तूकरण केलं जातं, ऑब्जेक्टिफिकेशन हे केलं जातं. आणि ऑब्जेक्टिफिकेशन आपलं होणं आणि ऑब्जेक्टिफिकेशनमधून आपल्याला जे काही अनुभव येतो, तो अनुभव हा आपला दलित लोकांचा अनुभव असतो. बरं, हे जे वर्चस्ववादी लोक आहेत हे कोणत्या माध्यमातून आपलं वर्चस्व तयार करतात? एकतर हिंसाचार करतात, हिंसाचाराच्या अन्यायाच्या माध्यमातून आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात, किंवा पुढचा जो व्यक्ती आहे, समजा दलित व्यक्ती आहे, तो हिंसाचार करण्याच्या पूर्वी त्याला आपल्या कवेत कसे घेता येईल, कोऑप्ट कसं करता येईल, कोऑप्ट ज्याला आपण म्हणतो, त्याला आपल्यासारखं कसं करता येईल, म्हणून त्याला कोऑप्ट करून किंवा त्याच्यावर अत्याचार करून त्याच्यावर एक प्रकारे वर्चस्ववादी शक्ती या पद्धतीनं हे करतात. अनेकदा त्याचं मानवी अस्तित्व याच्यामध्ये कटछाट करून, तुम्ही माणूस म्हणायलाच आहात पण तुम्ही माणूस नाहीत, यू आर नॉट ह्युमन बिईंग, आहे ना, यू आर नॉट ह्युमन बिईंग, तुम्ही तुमचं कपातीकरण. आणि म्हणून ते वॉकिंग डर्ट, बरं काय, ज्याला झोपडपट्टीमध्ये राहणारे, मानवाड्यात राहणारे, बोधवाड्यात राहणारे हे लोक कसे राहतात? अरे ते झोपडपट्टीमधले आहेत, ते घाणेरडे लोक आहेत, रिपल्सिव्ह आहेत, ते रिपल्सिव्ह आहेत. आणि अशा पद्धतीनं खरं म्हणलं तर आपल्याला झोपडपट्टी म्हणजे स्पेस आला ना, आणि रिपल्सिव्ह आहेत. आपल्याला रिपल्सिव्ह कुणं ठरलेलं आहे? आपण एखादी वॉकिंग डर्ट आहे, म्हणजे हे काय घाण आहे, हे लोक म्हणजे घाण, म्हणजे चलती बोलती घाण,
चालती बोलती घाण हे आपण ठरलेलो आहोत. हे खरं म्हटलं तर हे एक प्रकारचा आपला अनुभव आहे. आपण जगतो, परंतु हा वॉकिंग डर्ट आहे. आणि म्हणून मांगवाडा, बोधवाडा, चर्मकारवाडा किंवा आणखी दुबळ्या वंचित लोकांच्या वस्त्या म्हणजे रिपल्सिव्ह लोकांच्या, आणि म्हणून वी आर रिपल्सिव्ह ऑब्जेक्ट. म्हणजे वी आर मीन्स वी ऑल दलित including बहुजन, वी आर ऑल रिपल्सिव्ह ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की काही अशा स्पेसमधून आपण बाहेर पडण्याकरिता जो काही समतामुलूक समाजाची निर्मिती, ज्याला आपण म्हणतो समतामुलूक समाजाच्या निर्मितीचं स्वप्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना सतत पडत होतं. आणि म्हणूनच ते म्हणतात की महाराष्ट्राचं नंदनवन, इथं सर्व लोक गुणागोविंदाने नांदतात. आणि म्हणून हा जो परिवर्तनवादी स्पेस आहे, अवकाश आहे, परिवर्तनवादी अवकाश अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून शोधतात. तो कोणत्या कादंबरीमध्ये किती प्रमाणात हा अवकाश त्यांनी शोधला आहे हे तपासणं आपलं काम. आणि म्हणून ते अशी समाज व्यवस्था, आणि त्यांना अण्णाभाऊ साठेंना डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांनी हा समाज बदलण्याची जे काही काम दिलेलं आहे, ते कामसुद्धा अण्णाभाऊ साठेंना हे परिवर्तनाचं काम करायचं आहे. म्हणूनच ते म्हणतात, घालघाव बदलून सांगून गेले मला भीमराव. हे जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, ते परिवर्तनाच्या खुणा आपल्याला या करतात. आणि मग आपले जे अनुभव आहेत, या लोकशाहीमधले आपले जे अनुभव आहेत, त्या अनुभवाचं चित्रण हे आपल्याला निश्चितपणानं वेगळ्या पद्धतीनं करता येईल. आता आपण असं पाहतो, पण आज देखील स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपल्या दलित बांधवाकडे, बहुजनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन त्यांच्यावर चालण्यावर बंदी, बोलण्यावर बंदी, बाहेर पडण्यावर बंदी, आणि याच माध्यमातून त्यांचं एक प्रकारचं व्हिक्टिमायझेशन केलं जातं. हा आपला एक प्रकारचा अनुभव आहे. आणि म्हणून यामधून बाहेर पडण्याकरिता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर महात्मा गांधी सुद्धा आणि अण्णाभाऊ साठे अनेक प्रकारच्या प्रेरणा निर्माण करणाऱ्या कोट्या, ज्याला कॅटेगरीज असं आपण म्हणतो, कोट्या कॅटेगरीज तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, हे जे आहेत, हे दलितांना आणि बहुजनांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. त्यामध्ये ह्या कोट्या कोणत्या आहेत, कॅटेगरीज कोणत्या आहेत, ती वर्गीकरणं कोणती आहेत, तर डिग्निटी आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे, फ्रीडम आहे, इक्वॅलिटी आहे आणि जस्टिस आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि पॉलिटिक्स ऑफ रिकन्फिग्युरेशन आहे, म्हणजे या राजकारणाची फेरमांडणी आपण एक प्रकारे या माध्यमातून केली पाहिजे. तरच आपल्याला जो पॉझिटिव्ह अवकाश
प्राप्त होईल आणि ज्या पॉझिटिव्ह अवकाशामध्ये, सकारात्मक अवकाशामध्ये, सकारात्मक जागेमध्ये आपल्याला डिग्निटी, सेल्फ रिस्पेक्ट, फ्रीडम, इक्वॅलिटी आणि जस्टिस या गोष्टी निश्चितपणानं मिळू शकतील. हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचा हे अतिशय संवेदनशील बनायचे आहेत. खरं म्हणलं तर अनुभव हा संवेदनाच्या बाबतीमध्ये जी मांडणी होते सिद्धांताच्या पातळीवर, ती मांडणी खरं म्हटलं तर ज्याला आपण इंद्रिये जे स्पर्श आहेत त्या स्पर्शामधून खरं म्हटलं तर संवेदना समजतात. एक पाश्चिमात्य विचारवंत ज्याचं नाव हुसर्ल आहे, हुसर्लनी फिनॉमिनॉलॉजीचा अभ्यास केला आहे, घटनाशास्त्राचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये अनुभवाचा आणि संवेदनेचा फार चांगल्या पद्धतीचा अभ्यास त्यांनी केलेला, रचलेला आहे. आणि तो अभ्यास देखील खरं म्हटलं तर संवेदना, अनुभव समजून घ्यायला आणि फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, सेकंड हँड एक्सपिरियन्स, हे जे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा अनुभव आहेत, हे अनुभवाचे प्रकार देखील आपल्याला नीटपणानं त्याच्यामधून समजून घेता येतात. अलीकडे जावरे नावाचे एक फार मोठे इंग्रजीचे प्राध्यापक जे पुणे विद्यापीठामध्ये होते, त्यांनी अनटचबिलिटीवर एक अलीकडे टच अँड अनटच याच्यावर एक फार मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तक फार गाजत आहे खरं म्हटलं तर. आणि त्या पुस्तकाचं आणि म्हणून जावरेनी अनुभवाला, टच आणि अनटचला, त्यामधून टचॅबिलिटी च्या माध्यमातून संवेदना ह्या तपासण्याचा किंवा त्याचं परीक्षण करण्याचा अतिशय स्कॉलरली स्वरूपाचं वर्क केलेलं आहे. आणि ते वर्क देखील आपल्याला खरं म्हटलं तर आपल्या अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचं आणि वाङ्मयाचं कुठेतरी सैद्धांतिकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच पुस्तकामध्ये बाबूराव बागुलच्या सूड नावाच्या कादंबरीचा त्यांनी या घटनाशास्त्रामध्ये आणण्याचा, फिनॉमिनॉलॉजीमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बाबूराव बागुलच्या सूडचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, पण अण्णाभाऊ साठेच्या कादंबऱ्याचा त्यामध्ये उल्लेख नाही. परंतु आपल्याला ते प्रत्येकाने शोधलं पाहिजे किंवा आपल्याला कोणत्या कंटेक्स्टमधून आपण बोलतो, कोणत्या संदर्भामधून बोलतो, आणि त्या माध्यमातून आपल्याला थोडंसं थेरराईज करता येईल. आणि म्हणून मला म्हणायचं ते असं की अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी या बाबतीमध्ये म्हणतात, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी जीवन जगतो, जगत आहे, मी अनुभवले आहे तेच मी लिहितो. माझी माणसे कुठे ना कुठे मला भेटलेली असतात, त्यांचं जगणं मरणं मला ठाऊक आहे. हे जे विधान आहे, हे विधान बरंचसं काही सांगून जातं अनुभवाबद्दल. ही माणसं कोण आहेत आपल्याला माहीत आहे. अण्णाभाऊ साठेंची माणसं कोण आहेत ते तुम्ही सगळे जाणकार आहात. अण्णाभाऊ साठेंची माणसं जे त्यांना भेटतात, ती माणसं त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यामधून उभी केलेली आहेत. ती 12 पगड जातीची माणसं आहेत. त्यामध्ये फक्त मांग आहेत अशातली गोष्ट नाही. त्यामध्ये हर एक दुबळ्या माणसाची कथा व्यथा आहे. त्यामध्ये इवन उच्चवर्णीय लोकसुद्धा त्यामध्ये आहेत. म्हणून सगळा सामाजिक वास्तवच पुढे मांडण्याचा आणि त्याच्यामध्ये आपले अनुभव शोधून ते मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्यामध्ये केलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी, मी मागे म्हणालो त्या पद्धतीनं, प्रत्यक्ष अनुभव, सहानुभव, परोक्ष अनुभव
अशा साऱ्या माध्यमातून लिहिलेले आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. मला म्हणजे ह्याला काय म्हणतो फर्स्ट म्हणजे हुसरलच्या शब्दात सांगायचं झालं, प्रत्यक्ष अनुभव म्हणजे काय झालं की मला स्वतःला काय अनुभव आला, मी काय भोगलं. आता अण्णाभाऊ साठेंनी काय भोगलं, वाटेगावाहून मुंबईचा त्याचा जो प्रवास आला, त्या प्रवासामध्ये त्यांना किती कष्ट पडले ते त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यांना जेवायला मिळत नव्हतं, हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अवकाश कोणता आहे, तर अवकाश मी असं म्हणतो की ही जी ब्रिटिश किंवा वसाहतकालीन व्यवस्था हा तो अवकाश आहे. आणि ह्या वसाहतकालीन भारतात त्यांना वाटेगाव ते मुंबई त्यांच्या वडिलासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत जाताना काय हाल अपेष्टा त्यांनी भोगल्या, हे याचं चित्रण तुमच्या भाषणामधून देखील मी ऐकलेलं आहे, म्हणून ते रिपीट करण्याचे कारण नाही. मला काय म्हणायचं की त्यांच्या अनुभवाचं आपल्याला कॅप्सूल फॉर्ममध्ये त्याचं जनरलायझेशन आपल्याला तयार करता येतं का, हा माझा मुद्दा आहे. हां. आणि अधिक भर त्यांचा वास्तववादी अनुभवावर राहिलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ सांगतात, मी त्यांचा कोटच वाचतो, प्रतिभेला सत्याच्या जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिमा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक ठरतात. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिमा अंधार आकारातील आरशाप्रमाणे निरर्थक ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि म्हणून कल्पकता निर्मळ ठरते. अगदी पंखरहित पाखरासारखी ती उडू शकत नाही. जशी प्रतिमेला वास्तवाची गरज असते, तद्वतच कल्पनेला जीवनाचे पंख आवश्यक असतात. आणि अनुभवाला सहानुभूतीची गरज नसेल तर आपण लिहितो ते त्याचा पत्ताच लागत नाही, आपण काय लिहित आहोत. म्हणून आपण जे सेल्फ आहे आणि जे अदर्स आहेत, सेल्फचा जो संबंध आहे, माझ्या स्वतःचा जो संबंध आहे, तो इतराशी देखील असतो. आणि म्हणून अनुभवाची जी उभारणी होते, ती उभारणी फक्त आणि फक्त स्वमधून न होता ती इतरांच्या अनुभवातून देखील त्याची उभारणी होत असते. हे अनुभव हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला खरं म्हणलं, परत मी गोपाल गुरुकडे जातो. गोपाल गुरुंनी एका लॅवी ब्रेव आणि मायकेल फुकोचं या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की अवकाश किंवा जागा समाज निर्मित सांस्कृतिक घटना आहे. हू हॅज क्रिएटेड द स्पेस. प्रश्न काय आहे, तुम्हाला साध्या सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर अवकाशाची निर्मिती ही कोण करतं. मी पूर्वी म्हणालो तुम्हाला, अवकाशाची निर्मिती ही खरं म्हटलं अनुभवाची निर्मिती ही शक्तिशाली वर्चस्ववादी घटक करीत असतात समाजातले. त्याचप्रमाणे अवकाश नावाची गोष्ट देखील तो एक कल्चरल ॲट्रिब्यूट आहे, सांस्कृतिक स्वरूपाची ती धारणा आहे, सांस्कृतिक स्वरूपाची धारणा आहे. ती निसर्गदत्त नाही, ती कल्चरल आहे, कल्चरल फिनॉमिना आहे. आणि म्हणून मायकेल फुको हे आपल्याला बऱ्याच लोकांना, मराठीमधल्या किंवा सामाजिक शास्त्रामधल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असतील. ते फार मोठे फिलॉसॉफर आहेत,
20व्या शतकातले आणि 20व्या शतकाच्या म्हणजेच ते 20व्या शतकातले सगळ्यात श्रेष्ठ एक तत्ववेते, विचारक आणि अतिशय जगभर प्रसिद्ध असलेले, ज्याचा वाङ्मयावर ठसा आहे, सामाजिक शास्त्रावर ठसा आहे, इतिहासावर ठसा आहे, सायकोलॉजीवर ठसा आहे आणि जीवनाच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा ठसा आहे, असे ते आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अवकाश नावाची जी गोष्ट आहे, बघा, ही अवकाश नावाची गोष्ट ही अलीकडे मराठी साहित्यिक, इंग्रजी साहित्यिक त्यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या मेथोडॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून आपलं संशोधन तयार करून सिद्धांत निर्मितीचं काम करताना आपल्याला दिसतात. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम म्हणून सांगतो. तर ही निर्मित कृती वर्चस्ववादी सामाजिक गटाकडून केली जाते. वर्चस्ववादी गटाकडून केली जाते. आता डायरेक्ट आपल्याला हा अवकाश, आपल्याला असा जो अवकाश आहे तो कुठं तयार होत असतो, तर हा जो अवकाश आहे तो पुरुषप्रधान पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये होत असतो. पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये काय राहतं, आता आपण पाहतो पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये सार्वजनिक आणि खाजगी हे दोन ठळक आणि ब्रॉड स्वरूपाचे घटक आहेत. सार्वजनिक म्हणजे पब्लिक आणि खाजगी म्हणजे प्रायव्हेट. म्हणजे घर जे आहे ते खाजगी आहे आणि घराच्या बाहेर जे आहे चावडी आहे, सार्वजनिक संस्था आहेत, महाविद्यालय आहे, विद्यापीठ आहेत, शासकीय संस्था आहेत, ते सगळे सार्वजनिक. म्हणून पितृसत्ताक कुटुंब काय करते, स्त्रीवर होणारा जो अत्याचार आहे, स्त्रीवर होणारा जो अत्याचार आहे त्याचे समर्थन करते किंवा तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचं न्यूट्रलायझेशन करते, न्यूट्रल करते. ज्याला काय म्हणतो, त्याला आपण न्यूट्रल शब्द वापरायला हरकत नाही, बरं काय. आणि म्हणून अवकाश कुठं तयार होतो, कुटुंबामध्ये अवकाश तयार, खाजगी. म्हणून स्त्रियांनी घरामध्ये राहायचं, स्त्रियांनी बाहेर जायचं नाही, स्त्रियांनी एवढंच नाही तर घराच्या दिवाणखान्यामध्ये यायचं नाही. आता ही जी पितृसत्ताक कुटुंब पद्धतीची अलीकडे स्त्रिया किती प्रमाणामध्ये आपण हे करतो तो मुद्दा आहे. थोडे परिवर्तनसुद्धा झालेलं आहे, ते अमान्य करून चालत नाही. पण आपण जे मूलतः जे पितृसत्ताक कुटुंब पद्धतीनं जो अत्याचार केला आहे तो कमी अधिक प्रमाणात जशा तसा सुरूच आहे, हे मानायला सुद्धा हरकत नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा दलित आपल्या मुक्तीचा लढा लढतात तेव्हा त्यांच्यावर कास्ट व्हायलन्स किंवा जातीय हिंसाचार केला जातो. म्हणून जातीय हिंसाचार जो आहे तो कशाचं फलित आहे, तर जातीय हिंसाचार दलित लढा जेव्हा आपल्या हक्कासाठी सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्हा त्यांच्यावर सामूहिक रीतीनं कास्ट बेस्ड व्हायलन्स हा केला जातो. म्हणून हा जो अवकाश आहे हा अवकाश प्रामुख्याने दलित लढ्याच्या मुक्तीचा परिपाक आहे, निगेटिव्ह परिपाक आहे. पॉझिटिव्ह परिपाक हा आपण जागृत होतो, हा पॉझिटिव्ह परिपाक आहे. परंतु कास्ट व्हायलन्स हा एक निगेटिव्ह स्वरूपाचा परिपाक आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. खरं म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषणाच्या यंत्रणांचं आणि शोषणाच्या अवकाशाचं केलेलं जे वर्णन आहे ते अतुलनीय आहे. आणि त्यांनी म्हणून त्याकरिता ब्रोकन मॅन थिअरी
ही मांडलेली आहे आणि ब्रोकन मॅन थिअरी ही तुम्हाला माहिती आहे. मी तिचा उलगडा करण्याच्या प्रपंचात आता सांगत नाही, बराच वेळ झालेला आहे. आणि म्हणून मी असं मानतो की ब्रोकन मॅनला सोसाव्या लागणाऱ्या आव्हाने आणि त्याच्या जीवनामध्ये होणारा जो छळवाद आहे, त्यामुळे दलित हे अलिप्त पडलेले आहे, वेगळे पडलेले आहेत. आणि एवढंच नाही तर इतिहासाचा आपण धुंडाळा घेतला तर 19व्या शतकामध्ये आपण एखाद्या डार्क होलमध्ये राहतो. म्हणजे एखाद्या बंदिस्त अंधाऱ्या स्वरूपाच्या एका पोकळीमध्ये आपलं जीवन जगत होतो. अंधारी पोकळीमध्ये आपण आपलं जीवन पेशवाईच्या काळामध्ये जगत होतो. सगळे जगत. आपली सावलीसुद्धा सहन होत नाही, म्हणजे आपली शाडो देखील त्यांना. आणि ही घटना, हा जो अवकाश होता तो पेशवाईचा होता, पेशवाई काळात होता. आणि म्हणून मांगवाडा, मारवाडा, चमारवाडा हे डार्क होलमध्ये जगत होते. आता आपण झालेला बदल हा सुद्धा नोंदवला पाहिजे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु आजही स्पेसियल डिस्क्रिमिनेशन, बरं काय, स्पेसियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, अवकाशात्मक भेदभाव हे आज देखील आहेत आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहेत. हे आपल्याला याच्यामध्ये सांगते. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात विशेष करून जेव्हा ते 1958च्या त्यांच्या दलित साहित्य संमेलनाच्या भाषणामधून हे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांचा प्रश्न उभा केलेला आहे. अण्णाभाऊ साठेवर असंही म्हटलं जातं की ठळकपणानं त्यांनी अस्पृश्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ब्रॉड चौकटीमध्ये जरी मांडलेले असले तरी जे हे अस्पृश्यसारख्या गोष्टी आहेत त्यांनी तेवढ्या ठळकपणाने मांडल्या नाहीत, असा एक प्रकारचा आरोप होता की जो खोटा आहे. त्यांनी 1958च्या आपल्या भाषणामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांनी रेज केलेला आहे. ते म्हणतात, अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे तेव्हा दलित हा प्राणी अस्तित्वात नाही. परंतु ते म्हणतात, परंतु केवळ हा भ्रम आहे. एका गावात एकाच सार्वजनिक आडावर म्हणजे नव्या पिढीला कळणार नाही आड म्हणजे, तर आडावर म्हणजे विहिरीवर पाणी भरताना उच्चवर्णीय हिंदूचं काळजे झडझडतात. काळीज म्हणजे काय, हृदय धडधड करतो. म्हणजे अस्पृश्यांना पानवटे खुले नाहीत, कागदावर आहेत. अस्पृश्यता नष्ट झाली, कागदावर आहे. आज सुद्धा आपण असं पाहतो की आज सुद्धा जे हिंदू दलित आहेत, या हिंदू दलितांना मंदिर प्रवेश खेड्यापाड्यामध्ये आहे काय, मला कुणीही सांगावं. म्हणून त्यांना तिथे अवकाश मिळत नाही. या विधानाचे, अण्णाभाऊ साठेंच्या या विधानाचे आपण जर पृथक्करण केलं, विश्लेषण केलं, अन्वयार्थ लावला तर आपल्याला यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला पुढे येतात. ते आपल्या शैलीमधून लिहितात. काळीज धडधड करते म्हणजे तुम्हाला तुमच्या, खरं म्हटलं तर तुमच्या अनुभवालाच हात घालतात. त्यांना कसं वाटतं ते, त्यांच्या अनुभवालाच एक प्रकारे हात घालतात की त्यांना कसं वर खाली केल्यासारखं वाटतं. याचं ते एक प्रकारचं विश्लेषण करतात. आणि यामधून आपल्याला त्यांचं म्हणणं काय, अवकाश आणि अनुभव या दोन्ही गोष्टी यामधून. म्हणून त्यांनी कित्येक कादंबऱ्यामध्ये मांगवाडे आणि इतर ज्या वस्त्या आहेत दलितांच्या, त्या वस्त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला दिसून असतं. आणि ते कसे वेगळे आहेत. ते निवडुंगाच्या पलीकडची वस्ती आहे ना, ते अनेक तसंच वर्णन हे आपल्या कवितेतून
हे नामदेव ढसाळांनी केलेलं आपल्याला दिसतं, बाबूराव बागुलनी आपल्याला केलेलं दिसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंना अस्पृश्यतेचा अनुभव जेव्हा ते गिरणी कामगार म्हणून होते तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा अनुभव आलेलाच आहे. आणि म्हणून 20व्या शतकातील मुंबईची आपण गोष्ट करतो बरं काय, ज्या मुंबईवर अण्णाभाऊ साठेंनी आपला जीव ओवाळून टाकला आणि मुंबईवर जे काही त्यांनी एक मोठा हे रचला, त्यामध्ये त्यांनी दोन्ही अंग मुंबईचे दाखवण्याचा, राव आणि रंकाची मुंबई हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या मुंबईमध्ये आपण असं पाहतो की दादरमध्ये कोण लोक राहतात, वेस्ट बांद्र्यामध्ये कोण लोक राहतात, लालबागमध्ये कोण लोक राहतात. आता मग ह्याला काय म्हणतात, स्पेशियल डिस्क्रिमिनेशन. म्हणजे तिथं दलित राहतात काय? दलित कुठे राहतात? मग दलित कुठे राहतात? आपल्या त्या वस्तीमध्ये जिथं करोना झाला तिथे. आधी म्हणायला लागले करोना झाला तिथं. धारावी झोपडपट्टीमध्ये सगळे अस्पृश्य राहतात आणि त्यांना म्हणे करोना झाला आहे ना, आणि त्यांनीच करोना फार मोठ्या प्रमाणात पसरला. पण आज अशी परिस्थिती आपण पाहतो, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त अँटीबॉडीज तयार झाले आहेत आणि ते दुसऱ्यांना प्लाझ्मा देऊ लागले, रुग्णांना, इतर दादरमध्ये आणि लालबागमध्ये राहणाऱ्या लोकांना ते प्लाझ्मा देऊ लागलेत आणि त्यांचं जीवन वाचू लागले. म्हणून मला असं वाटतं की खरं म्हटलं तर या गोष्टी आपण जे स्पेशियल डिस्क्रिमिनेशन करतो, आजसुद्धा प्रत्येक शहरामध्ये स्पेशल डिस्क्रिमिनेशन हे मोठ्या प्रमाणावर आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक शेवटचा पॉईंट आहे. खरं म्हणलं तर अवकाश आणि लोकपरिवर्तन, अवकाश अनुभव आणि लोकपरिवर्तन या माध्यमातून, या संदर्भातून खरं म्हटलं तर अनेक विचारवंतांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या संबंधात केलेलं जे लिखाण आहे ते लिखाण तर सगळ्यांनाच प्रेरणादायी आहेच. महात्मा फुलेंचं जे लिखाण आहे ते सगळ्यांना प्रेरणादायी आहेच. छत्रपती शाहू महाराजांनी राबवलेले न्यायाचे जे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांना परिचित आहेत. परंतु अण्णाभाऊचं नेमकं या अवकाश आणि अनुभवाच्या अनुषंगाने संदर्भातून त्यांनी समाज परिवर्तनाच्यासाठी लोकांपुढे एक नेमकी कोणती भाषा वापरली आहे त्याचा मी संदर्भ देतो आणि मी माझं जे लांबलेलं जे काही कथन आहे किंवा माझं जी मांडणी आहे, माझा जो काही नॅरेटिव्ह आहे तो पूर्ण करतो. मी ते वाचूनच दाखवतो. मी तुम्हाला जास्त हे करणार नाही, तुमची परीक्षा घेणार नाही. खरं म्हणलं तर अवकाशाकडे आणि अनुभवाकडे पाहताना अण्णाभाऊ साठेची जी भूमिका आहे ती भूमिका सहानुभूतीची आणि लोकाशी मिळवून घेण्याची, सर्वांशी मिळवून घेण्याची आणि त्यामधूनच तिथेच राहून लोकजागृतीची आणि ज्याला काय म्हणतो बंडाचा झेंडा आणि विद्रोहाची चेतना प्रज्वलित करण्याची त्यांची भाषा आहे. म्हणजे ते निव्वळ आपल्याला असं म्हणता येत नाही की ते एक समन्वयकाची भूमिका घेतात, असं नाही. तर बंडाची आणि विद्रोहाची चेतना म्हणून त्यांचं साहित्य हे एक प्रकारे एक स्पिरिट म्हणून ते एक प्रकारचं कार्य करत असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात वैजंताच्या प्रस्तावनेमध्ये त्याची अनुभूती आपल्याला थोडी येईल म्हणून मी हे वाचून दाखवतो. जो कलावंत जनतेची कदर करतो त्याची कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून
नंतर लेखन करतो. माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर आढळ विश्वास आहे. हा देश सुखी व्हावा, समृद्ध आणि सभ्य व्हावा. बघा, सभ्य व्हावा म्हणतात ते, बरं काय. आणि येथे समानता नांदावी, इगॅलिटरिनिझम ती भाषा बोलतात. या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्न पडतात. ही मंगल स्वप्न पाहत पाहत मी लिहित असतो. कल्पकतेचे डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसतं. हे सत्य हृदयात मिळवावं लागतं. डोळ्यांनी सर्व दिसतं, परंतु सर्व साहित्यिकाच्या हाती लागत नाही. हे आपण पाहतो, परंतु आपल्या हाती लागत नाही. म्हणजे सत्य इतकं निसरड राहतं की ते आपल्या हाती लागत नाही, बरं काय. परंतु सर्व साहित्यिकाला ते हात देत नाही. माझा असा दावा आहे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलिताच्या तळहातावर तरली आहे. आता तुम्ही जर मला सांगाल या भाषेचा अर्थ काय आहे, तर मी असं म्हणेन तुम्हाला की अण्णाभाऊ साठे हे दोन्ही पातळ्यावर या भाषेतून आपल्या लेखनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पहिलं असं आहे की ते एक प्रकारे इम्पेरिकल आहेत. म्हणजे ते ज्याला काय म्हणतो आपण, अनुभवाला महत्त्व देतात, अनुभवाच्या आधारावर आपली मांडणी करतात, आपलं लेखन करतात. पण त्याचबरोबर ते मेटाफिजिक्समध्ये सुद्धा जातात. नॉर्मेटिव्ह थिअरी निर्माण करण्याचा त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, म्हणूनच ते आदर्शवादाला देखील एक प्रकारचं महत्त्व देतात. ते म्हणतात इथे समानता नांदावी, महाराष्ट्राचं नंदनवन व्हावं आणि ही पृथ्वी. या विधानामध्ये मात्र ते कसे, ज्याला आपण जे मिथकं आहेत, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली आहे असं जे आपण रूढी परंपरेनं म्हणत आलो आहोत, त्याला भौतिकवादी आशय बहाल करतात. मला असं वाटतं की हा पहिला विचारवंत आहे आणि पहिला सिद्धांतकर्ता आहे की त्यांनी एवढ्या ठोसपणानं मराठी संबंध साहित्यामधला, फक्त दलित साहित्यातला नाही, तर हा पहिला विचारवंत आहे, पहिला फिलॉसॉफर आहे की ज्यांनी एक प्रकारे हे जे या मिथकाचा जो काही अर्थ लावलेला आहे, तो अर्थ आपल्या रोजच्या जीवनाशी जगणाऱ्या लोकांना एक प्रकारे प्रेरणा देणारा, भौतिक प्रेरणा देणारा आहे. आपल्या भुकेची कदर करणारा आहे, आपल्या श्रमाची कदर करणारा आहे, आपल्याला रिस्पेक्ट देणारा आहे, आपल्याला न्याय देणारा आहे. म्हणून हे विधान, या विधानाची एक प्रकारे याचा अन्वयार्थ ज्याला आम्ही म्हणतो, त्या इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द आहे हार्मोनेटिक्स. एक हार्मोनेटिक्स नावाचं शास्त्रच आहे. त्या हार्मोनेटिक्सच्या माध्यमातून याचा आपल्याला आणखी अर्थ काढता येऊ शकतो. त्यानंतर दुसरी एक भाषा त्यांनी पुढे आणलेली आहे, ती म्हणजे शास्त्रीय सिद्धांत आणि तदनुषिक विवेचन इत्यादीशी अण्णाभाऊ सहमत असले तरी, म्हणजे शास्त्रीय गोष्टीशी ते हे आहेत, ॲग्री आहेत, ते सहमत आहेत. परंतु त्यांनी स्वतःची काही मूल्यधारणा, मूल्यनिर्मिती आणि त्याचा आग्रह धरलेला आहे, ती मात्र त्यांनी आपल्या लेखनामधून आणलेली आहे. देशाचे स्वातंत्र्य, स्त्रीचे सील, पुरुषाचा स्वाभिमान, मानवाची प्रतिष्ठा याबाबत तडजोड नाही. कुसनेपणा नाही, तडजोडपणा करतो तो नाहीसा होतो. इतिहास त्याला क्षमा करीत नाही, कारण या जीवनाचे अस्तित्व यावर अवलंबून असते. जीवनातील वास्तवता निर्भर असते
देशाची मान मोडली, स्त्रियांचे सील भंगले, पुरुषाचा स्वाभिमान खचला, माणसाची मानच मोडते. ही त्यांची जी भाषा आहे त्या भाषेचं देखील अभ्यासकांनी सामाजिक शास्त्र विज्ञानामध्ये याचं विश्लेषण करण्याची मी एक हे करतो, म्हणजे प्रतिपादन करतो. दुसरी गोष्ट अशी, अण्णाभाऊ साठे मी म्हणालो त्या पद्धतीने पोतिनिस्ट कम्युनिस्ट नव्हते. मी आरंभी म्हणालो त्यांचा मार्क्सवाद किंवा त्यांचा जो कम्युनिझम होता, जो काही होता तो कम्युनिझम, तो मार्क्सिझम ग्रामसी, मार्कुस अल्थुझर यांच्या रिवाइज्ड मार्क्सिझम सारखा आहे. आता खरं म्हटलं तर हे जे ग्रामसी आहेत, मार्कुस आहे, अल्थुझर आहेत, अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये लिहित होते आणि त्यांचा जो काळ होता, उमेदीचा काळ होता, त्याच काळामध्ये वेस्टर्न युरोपमध्ये एक चळवळ चाललेली होती की जो रशियामध्ये जे स्टॅलिनच्या काळामध्ये जो अनन्वित छळ झाला, अत्याचार झाला, जो अत्याचार हिटलरनी केलेल्या अत्याचारा एवढाच भयंकर होता. अशा वेळी वेस्टर्न युरोपमधले जे मार्क्सवादी होते ते म्हणाले की हा मार्क्सवाद आपल्याला रिवाईज करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी मार्क्सवादाचं रिव्हिजन केलं आणि रिवाइज्ड पद्धतीनं अनेक प्रकारच्या कोट्या, वर्गीकरण ही त्यांनी पुढे आणलेली आहे. तो एक मोठा विषय आहे. त्या विषयाला पण अण्णाभाऊ साठे देखील या लिखाण परंपरेचे एक पाईक होते आणि म्हणून त्यांना हिंसाचार मान्य नव्हता. आणि हिंसाचाराच्या माध्यमातून त्यांना प्रश्न सोडवायचे नव्हते. त्यांना लोकशाही माध्यमातून, उदारमतवादी लोकशाही माध्यमातून गरिबाचे, श्रमिकाचे प्रश्न सोडवायचे होते. त्यांना जातीवादाचे प्रश्न, अस्पृश्यतेचे प्रश्न हे सोडवायचे होते. म्हणून त्या भावनेतून ते लिखाण करीत असतील. कोणी जर म्हणालं की अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी होते आणि प्रत्येक गोष्ट त्यांची मार्क्सवादाच्या दृष्टिकोनातूनच आपण घेतली पाहिजे आणि द्वंद्व मार्क्सवाद कुठं आहे, त्यामध्ये ॲलिनेशन कुठं आहे, हे शोधत बसण्यापेक्षा त्यांनी भारतीय परिप्रेक्षामधून, इथल्या जाती वर्ग याच्यामधून त्यांनी एक प्रकारे आपलं विवेचन, आपली मांडणी ह्या विविध पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये केलेली, आपल्याला कादंबऱ्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि खरं म्हटलं तर स्त्रियाच्या अनुषंगानं त्यांनी केलेली जी मांडणी आहे वैजंत आणि फकीरामध्ये, ती आपल्याला खरं म्हटलं तर त्याचं विश्लेषण, मनोवैज्ञानिक विश्लेषण, घटनाशास्त्रीय विश्लेषण, समाजशास्त्रीय विश्लेषण होण्याची गरज आहे आणि त्याचं सिद्धांतीकरण होण्याची गरज आहे. आणि म्हणून मी त्यालाही महत्त्व देतो. त्यानंतर शेवटचा एक पॉईंट इथं घेऊन मी थांबतो. लोक जागृतीसाठी अण्णाभाऊने वापरलेली आयुधं आणि साधने, जशा कादंबऱ्या आहेत, शाहिरी आहे, लावण्या आहेत, वगनाट्य आहेत, अशी विपुल निर्मिती करून त्यांनी दुबळ्यांचा आवाज, समाजातल्या दुर्बल घटकांचा आवाज, मागासलेल्यांचा आवाज, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेचा आवाज हा त्यांनी बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आणि त्याची जी नाळ आहे ती नाळ वैश्विकतेशी जोडण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करतात. आणि एका बाजूला ते बंगालची हाक मांडतात, दुसऱ्या बाजूला स्टॅलिनग्राडचा हे करतात, रशियाचं प्रवासवर्णन लिहितात आणि तिथे भारतीय लोकांना, भारतीय प्रश्नांना जोडण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्या या विपुल लेखनाची ही जी स्कूल आपण करतो आहोत आणि एक ट्रॅडिशन आहे, एक वारसा आहे आपल्याला मिळालेला,
त्या वारशाच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजेत. आणि विशेष करून कामगाराचा लढा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या काळात लढत होते त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे सुद्धा कामगाराचे लढे उभारताना काम करत होते. म्हणून कोणी जर असं म्हणालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे एकमेकांना भेटले नाहीत, एकमेकांना कधी भेट झाली नाही, गाठ झाली नाही, आणि मार्क्सवादी होते ते, आणि हे तर स्वतः फार मोठे ज्ञान प्रचूर जगातले एक फार मोठे शास्त्रज्ञ होते, फिलॉसॉफर होते, थिंकर होते, यामध्ये पण दोघेही जरी विविध प्लॅटफॉर्मवर काम करत असले तरी काम मात्र दुर्बलाचं, श्रमिकाचं, कामगाराचं, अस्पृश्य लोकांचं हे करत होते. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी म्हणूनच आपली जी कादंबरी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या लेखणीला अर्पण केलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाच्या प्रेरणा ह्या जशा अनुभव, अवकाश आणि परिवर्तनाच्या आहे, त्याचप्रमाणे मी असं म्हणेन की त्या मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी परिप्रेक्ष्यामध्ये त्याचं कुठेतरी त्याचा विचार करून त्याचं सैद्धांतिक मांडणी करण्याचा, समाज विज्ञानशास्त्रामध्ये आणण्याचा, आणि ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन वर्क होण्याची त्या ठिकाणी फार मोठी गरज आहे. तरच आपण खऱ्या रीतीनं अण्णाभाऊ साठेंचं हे जन्मशताब्दी वर्ष खऱ्या रीतीनं साजरं करतो आहोत, आणि तरुण मंडळी पुढे येऊन हे काम करत आहे याचं मला कौतुक वाटतं. म्हणून मी त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. परत एकदा मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आणि इथेच माझ्या अध्यक्षीय समारोहाचा शेवट करतो. धन्यवाद. जय अण्णाभाऊ, जय लहूजी आणि जय भीम.